नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मूलभूत कर्तव्य हा टॉपिक बघणार आहोत. तर मूलभूत कर्तव्य आणि मूलभूत हक्कामध्ये गफलत करायची नाही. मूलभूत हक्क हे भाग 3 मध्ये आहेत आणि मूलभूत कर्तव्य हे भाग 4 मध्ये आहे, बरोबर. तर आता मूलभूत कर्तव्य म्हणजे काय, तर आपल्याला देशाबद्दल, आपल्या राष्ट्राबद्दल, आपल्या संविधानाबद्दल ज्या काही जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात तर त्यांना म्हणतात मूलभूत कर्तव्य. तर आपले मूलभूत कर्तव्याविषयी काय इंटरेस्टिंग फॅक्ट की आपल्या घटनेमध्ये सुरुवातीला नव्हतं, की जेव्हा सुरुवातीला घटना निर्माण केली होती तेव्हा मूलभूत कर्तव्य घटनेमध्ये नव्हते. तर ते 1976 साली 42व्या घटना दुरुस्तीद्वारे ते आपल्या संविधानामध्ये ॲड करण्यात आले, बरोबर आहे. तर अशा प्रकारे मूलभूत कर्तव्याचं आपलं इंट्रोडक्शन बघितलं आहे. आता मेन आपण मुद्द्याला हात घालूया. बघा, आता मूलभूत कर्तव्य आपल्या घटनेमध्ये काय ॲड केले ह्याची पार्श्वभूमी बघायला पाहिजे आपण, बरोबर. तर 1975 मध्ये इंदिरा गांधी सरकारने देशामध्ये आणीबाणी लागू केली होती, बरोबर. तर आणीबाणीमध्ये त्यांना असं वाटलं असेल सरकारला की नागरिकांना काही कर्तव्याची जाणीव करून दिली पाहिजे, बरोबर आहे. तर ती कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी का होईना त्यांनी रशियाच्या घटनेमधून मूलभूत कर्तव्य हा टॉपिक उचलून आपल्या घटनेमध्ये मूलभूत कर्तव्य ॲड केली. तर ती जशीच्या तशी ॲड केली का, नाही. तर त्याचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी सुवर्णसिंग नावाची समिती स्थापन केली. कोणती? सुवर्णसिंह नावाची समिती स्थापन केली 1976 साली. तर त्या समितीचा अहवाल आल्यानंतर त्याचा अभ्यास करून आपल्या घटनेमध्ये त्यांनी 10 मूलभूत कर्तव्य ॲड केली. किती? 10. पण सध्या किती आहेत आपल्या घटनेमध्ये? 11 आहेत, बरोबर. तर ते 11वं केव्हा ॲड झालं ते पण आपण बघणार आहोत. तर बघा, तर आता महत्त्वाचे मुद्दे हे रिव्हिजन टाईप. बघा, आपण मूलभूत कर्तव्य कुठून घेतली? रशियाच्या राज्यघटनेतून आलं. त्यानंतर पहिल्यांदा मूलभूत कर्तव्य आपण घटनेमध्ये केव्हा ॲड केली? 1976 साली. कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे? 42व्या घटना दुरुस्तीद्वारे. 42व्या घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं सुद्धा म्हणतात. त्यानंतर जे 11वं कर्तव्य मागं म्हणलं तुम्हाला मी, तर ते 11वं कर्तव्य 2002 साली अटल बिहारी वाजपेयी सरकारने 86वी घटना दुरुस्ती करून ॲड केलं, बरोबर. तर ते कोणतं कर्तव्य होतं ते पण आपण पुढे बघणार आहोत. अशा प्रकारे पण मूलभूत कर्तव्य सर्व नागरिकांसाठी लागू असतात, त्याला अपवाद कोणीच नसतं. परंतु मूलभूत कर्तव्यांची जी अंमलबजावणी आहे ती सक्तीची नाही. आपण मूलभूत कर्तव्य हे फोर्स करू शकत नाहीत कोणाला आपण, बरोबर का. सक्तीने त्याची अंमलबजावणी करू शकत नाहीत. त्यानंतर बघा, आता मूलभूत कर्तव्याविषयी काही फॅक्ट आहेत, बरोबर. ते बघायचं आपल्याला. मूलभूत कर्तव्य ही फक्त केवळ आपल्या नागरिकांनाच, म्हणजे भारत देशाच्या नागरिकांनाच लागू असतात. ते परदेशाच्या नागरिकांना मूलभूत कर्तव्य लागू नसतात. जसे की मूलभूत हक्क परकीय नागरिकांना सुद्धा असतात, परंतु मूलभूत कर्तव्य फक्त भारतीय नागरिकांनाच लागू होतात, बरोबर. त्यानंतर मूलभूत कर्तव्य ही न्यायप्रविष्ट नसतात. म्हणजे मूलभूत कर्तव्याच्या अंमलबजावणीसाठी न्यायालय आदेश देऊ शकत नाही, न्यायालयाला तो अधिकार नाही, बरोबर आहे. म्हणून मूलभूत कर्तव्य ही न्यायप्रविष्ट नसतात, बरोबर. त्यानंतर मूलभूत कर्तव्यांची यादी. आता मेन टॉपिक मूलभूत कर्तव्यांची यादी. जे 11 मूलभूत कर्तव्य ते आपण समजून घ्यायचे, ते पाठ करायची गोष्ट नाही मूलभूत कर्तव्य, बरोबर आहे. त्यातलं एक महत्त्वाचे 11वं मूलभूत कर्तव्य, त्याच्यावर जास्त परीक्षेत प्रश्न येतात. तर बघा, पहिलं मूलभूत कर्तव्य काय? बघा, आपल्या घटनेचं पालन करणं, संविधानाचं पालन करणं, तसेच संविधानाचे आदर्श व संविधानाने निर्माण केलेल्या संस्था, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत यांचा आदर करणं. हे सर्वजण आपण करतोच, परंतु ते सुद्धा एक आद्य मूलभूत कर्तव्य आहे. त्यानंतर बघा, ज्यामुळे आपले राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्याला स्फूर्ती मिळाली व त्या उदात्त आदर्श जोपासना करून त्यांचे अनुसरण करणे. म्हणजे आपल्या स्वातंत्र्य लढ्याला ज्या गोष्टींमुळे स्फूर्ती मिळाली त्यांचा आपण जोपासना केली पाहिजे, त्या आदर्शांचे आपण काय म्हणजे त्याला सेलिब्रेट केले पाहिजे ते आदर्श, बरोबर आहे. त्यानंतर आपल्या भारताचं जे सार्वभौमत्व आहे, एकता आहे, एकात्मता हे टिकून ठेवण्यासाठी आपण काम केलं पाहिजे, बरोबर आहे. आपल्या भारताची एकता, अखंडता, एकात्मता टिकवणं हे सुद्धा आपलं मूलभूत कर्तव्य आहे. त्यानंतर देशाचे संरक्षण करणे, आपल्या देशाचं आपल्या परीने जेवढं काय होणं तर ते आपण संरक्षण करणं. तसेच आव्हान केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणं. म्हणजे राष्ट्रीय सेवा म्हणजे बॉर्डरवर जाऊन बंदूक धरणे नव्हे, तर
आपत्ती काळामध्ये मदत करणे, प्रशासनाला मदत करणे, नागरिकांना मदत करणे हे सुद्धा एक राष्ट्रीय सेवा आहे. ते सुद्धा करणं आपलं एक मूलभूत कर्तव्य आहे. तसेच धार्मिक, भाषिक, प्रादेशिक, वर्गीयावर भेद नाही करायचा. या गोष्टीवरून भेदाभेद करायचं नाही. देशामध्ये समानतेनं वागायचं. त्या योगे भारतात बंधुभाव आणि सामंजस्य वाढीस लावण्याचं आपण काम करायचं. हे सुद्धा मूलभूत कर्तव्य आहे. तसेच ज्या आपल्या भारतातील स्त्रिया आहेत त्यांना नीच ठरवणाऱ्या ज्या प्रथा होत्या, बरोबर, नीच वागणूक देणाऱ्या ज्या प्रथा होत्या त्यांना त्याग करण्याचं काम सुद्धा आपण केलं पाहिजे. हे सुद्धा एक मूलभूत कर्तव्य आहे. त्यानंतर आपली जी संस्कृती आहे, भारताची संस्कृती आहे, पुरातन संस्कृती, इतका खूप वर्षांचा जो भारताला इतिहास आहे, त्या वारशाचं, समृद्ध वारशाचं आपण जतन केलं पाहिजे. हे सुद्धा एक कर्तव्य आहे. त्यानंतर आपलं जे पर्यावरण आहे त्या पर्यावरणामधील वने, सरोवरे, नद्या, वन्यजीवसृष्टी यांचं संरक्षण करणं सुद्धा एक आपलं मूलभूत कर्तव्य आहे. त्यानंतर बघा, महत्त्वाचं एक मूलभूत कर्तव्य आहे विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, म्हणजे सायंटिफिक अप्रोच आपण बाळगला पाहिजे. आपण मानवतावाद स्वीकारला पाहिजे. आपण सुधारणावादाचा दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे. हे सुद्धा एक मूलभूत कर्तव्य आहे. त्यानंतर बघा, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचार टाळणे, म्हणजे सार्वजनिक मालमत्ता जी असते, समजा बिल्डिंग्ज आहेत, ST आहेत, रेल्वे आहेत, तर अशा सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करायचं नाही. तसेच हिंसाचार टाळायचा. हे सुद्धा एक मूलभूत कर्तव्य आहे. तसेच आपलं राष्ट्र वरचेवर कशी प्रगती करत राहील, एक नव्या उंचीवर जाईल, यासाठी झटणे, तो वैयक्तिक लेवलवर सुद्धा आणि सामुदायिक लेवलवर, म्हणजे सामाजिक लेवलवर आणि आपल्या वैयक्तिक लेवलवर सुद्धा झटत राहणे. हे सुद्धा एक महत्त्वाचं मूलभूत कर्तव्य आहे. त्यानंतर 11वं मूलभूत कर्तव्य काय ते महत्त्वाचं, त्याच्यावर परीक्षेत प्रश्न येतो. तर वर्ष 6 ते 14 वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणं हे सुद्धा एक मूलभूत कर्तव्य आहे. ते 2002 साली 86व्या घटनादुरुस्तीद्वारे आपल्या संविधानामध्ये ॲड केलं आहे. अशा प्रकारे मूलभूत कर्तव्य हा टॉपिक संपलेला आहे. धन्यवाद.